नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत कापराचे काही महत्त्व. भीमसेनी कापूर हा कापराचा एक शुद्ध प्रकार आहे. हा कापूर सामान्य कापरापेक्षा वेगळा असतो. सामान्य कापरात मेण असते, त्यामुळे सामान्य वापरातील कापूर हा आकार घेतो. विशेषतः पूजेमध्ये कापूर वापरला जातो. पण वास्तुशास्त्रानुसार घरातील नकारात्मकता काढून टाकण्यासाठी कापराचा छोटा तुकडा खूप फायदेशीर आहे. कापरामुळे अनेक वास्तुदोष देखील दूर होतात आणि घरात सुख समृद्धी येते. तर बघूयात कापराचे काही उपाय. जर तुमच्या घरात आजारी व्यक्ती असेल तर तुम्ही घरात दररोज संध्याकाळी कापूर जाळावा. असे केल्याने रोगाचा प्रभाव कमी होतो, वातावरण प्रसन्न होते. अपघात टाळण्यासाठी लोक हनुमानाचा फोटो किंवा फेंगशुईच्या वस्तू त्यांच्या कारमध्ये लावतात. त्याचबरोबर कापराच्या वडीचाही वापर करता येईल. रात्री कापूर जाळून तुम्ही हनुमान चालीसा देखील वाचू शकता. वास्तुदोष दूर करण्यासाठी कापराच्या 2 गोळ्या घरात ठेवा आणि ती विरघळली की पुन्हा 2 गोळ्या ठेवा. आपण वेळोवेळी हे करत राहिल्यास याने घरातील वास्तुदोष दूर होतील. लग्न ठरण्यात विलंब होत असल्यास कापराचे 6 तुकडे आणि 36 लवंगाचे तुकडे घ्या आणि त्यात तांदूळ व हळद मिसळा. देवी दुर्गेची आरती करून या वस्तू अर्पण करा. असे केल्याने लग्न लवकर ठरते, असा अनेकांचा अनुभव आहे. ग्रहांच्या शांतीसाठी देखील आपण कापूर वापरू शकता. तुपात भिजवलेला कापूर दररोज सकाळ, संध्याकाळ आणि रात्री जाळावा. तसेच कापराच्या 2 गोळ्या घराच्या टॉयलेट आणि बाथरूममध्ये ठेवल्या पाहिजेत. जर तुम्हाला अवास्तव खर्च करण्याची सवय असेल तर सूर्यास्ताच्या वेळी तुम्ही कापराचा दिवा लावावा आणि संपूर्ण घराभोवती फिरावी. त्यानंतर देवी लक्ष्मीची पूजा करावी. यामुळे तुमची अतिरिक्त खर्चाची सवय कमी होईल. जर तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर तुम्ही श्रीयंत्रासमोर कापूर जाळून पूजा करावी. याद्वारे आपल्याला कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही आणि देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होईल. जर आपल्या घरात प्रगती होत नसेल किंवा पैसा टिकत नसेल तर प्रत्येक खोलीत 2 कापूर आणि लवंगा चांदीच्या किंवा पितळाच्या भांड्यात ठेवा. असे केल्यास घरात नकारात्मकता संपेल. आपल्याकडे चांदीची वाटी नसेल तर आपण स्टीलच्या भांड्यात ठेवू शकता. जर आपल्या घरात वारंवार भांडणं होत असतील आणि कुटुंबातील सदस्य एकत्र येत नसतील तर आपण घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापराची गोळी ठेवावी. यामुळे घराचे वातावरण सकारात्मक होईल. वैवाहिक जीवनात अडचणी असतील तर बेडरूममध्ये कापराच्या 2 गोळ्या ठेवाव्यात. त्याच्या सुगंधाने वातावरण सकारात्मक होईल आणि आपले नातेही मधुर होईल. दररोज सकाळी व संध्याकाळी कापूर शुद्ध तुपात बुडवून ठेवा, मग त्यास घराभोवती फिरवा. असे केल्याने घरात सुखशांती कायम राहते. तसेच आरोग्याची शुद्धीही होते. आपल्या घरात असलेला कापूर सिंथेटिक आहे हे आपल्याला माहीत आहे, पण भीमसेनीपेक्षा त्याची किंमत कमी असल्याने आपण नैसर्गिक कापूर का निवडायचा? या प्रश्नाचे उत्तर भीमसेनी कापराच्या फायद्यांमध्ये सापडेल. बदलत्या वातावरणात रोगराईचे प्रमाण वाढते. अशा वेळी घराला संरक्षण कवच द्यायचे असेल तर वास्तुशास्त्रामध्ये दिलेले उपाय नक्की करून बघावेत. कापराच्या वासाने वातावरण निर्मिती तर होतेच, त्याचबरोबर अनेक प्रकारचे आजारही बरे होऊ शकतात. मात्र त्यासाठी भीमसेनी कापूर वापरायला हवा. आता जाणून घेऊ आरोग्यासाठी असलेले फायदे. कापूर, ओवा आणि पेपरमिंट एकसारख्या प्रमाणात घ्या. त्यांना एका काचेच्या बाटलीत टाका. त्या बाटलीला उन्हात ठेवा व थोड्या वेळाने ती बाटली हलवत जा. त्यानंतर त्यातील 4 थेंब बत्ताशावर किंवा साखरेच्या सरबतात टाका. हे जुलाब झालेल्या व्यक्तीला द्या. जुलाब थांबतील. व पोटदुखी आणि अस्वस्थता यात कापूर खूप फायदेशीर आहे. पोटात दुखत असेल अशा वेळी कापूर, ओवा आणि पेपरमिंट साखरेच्या सरबतात टाकून पिल्यास पोटदुखी नाहीशी होते. त्वचेसाठी कापूर खूप फायदेशीर आहे. कापूर कोशिकांना मजबूत करतो, त्यामुळे त्वचा तजेलदार होते.
स्नायूतील दुखणे कमी करण्यात कापराची मदत होते. स्नायू किंवा संधिवाताचा आजार असल्यास कापराच्या तेलाने मालिश करा. आराम मिळू शकतो आणि दुखणे पळून जाते. खाज आल्यास कापराचा उपयोग करा. खाज आलेल्या ठिकाणी कापूर लावा, त्याने खाज बंद होते. संधिवातात रुग्णाला कापूर खूप फायदेशीर आहे. संधिवातात कापराच्या तेलाची मालिश केल्याने आराम मिळतो. जळाले किंवा भाजल्यास कापराचं तेल खूप उपयोगी आहे, त्याने आग कमी होते. शरीराच्या एखाद्या भागात वेदना होत असतील तर कापराच्या तेलाने मसाज करा. भीमसेनी कापराचा वापर त्वचेवरील जळजळ, पुरळ, खाज कमी करण्यासाठी होतो. तो त्वचेला थंडावा देतो आणि त्वचा रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरतो. तर अशा प्रकारे ह्या अतिशय उपयोगी भीमसेनी कापराचा तुम्ही नक्कीच वापर करा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.